नमस्ते, मी हर्षदा मॅडम, मॉम हेल्थ केअर माणगावमधून. आज आपण भेटत आहोत आपल्या आईला. आईचं नाव आहे शेवंती नाडकर. आई थेरपीला आपल्याकडे येते, जवळजवळ 15 दिवसापासून थेरपी घेते. मॉम हेल्थ केअर मध्ये मॉम मॅटची थेरपी आई दर दिवशी घेते. आणि आज आपण भेटूयात आईला आणि विचारूयात की तिला काय त्रास होता आणि त्याला त्रासामध्ये तिला काय आराम मिळालेला आहे. नमस्ते आई. नमस्ते. आई, तू थेरपीला 15 दिवसापासून येतेय. थेरपी घेण्यापूर्वी तुला काय त्रास होता? त्रास असा होता की लघवीला उभ्या व्हायची, बसता येत नव्हता, चालता येत नव्हता, अशी इकडे झोप जायची तिकडे झोप जायची, छाती भीती गच्च वाढलेली, दम लागायचा. दम लागायचा. तर मी इथं तुमच्या इथं हर्षदा मॅडमच्या इथं आले तेव्हा मला साप वाटताय ना, माझ्या या शिरा बिरा सगळ्या आधी व्यवस्थित. आई, तू सांगितलं तुझ्या कमरेला गाठ झाली होती, ती कसली गाठ झाली होती? ते इंजेक्शन कधी घेतलेला इंजेक्शनची. ते परत पुन्हा गेलो का ते तेवढ्या पुरतीच का परत उठायचे, तर आता कुठे महिनाभर नाही. ओके. आईला कमरेमध्ये इंजेक्शन जो दिला होता त्याच्यामुळे त्या इंजेक्शनची गाठ झाली होती आणि ती गाठ जी आहे तिला तशीच कमरेला रुतत होती आणि ती नेहमी तशीच राहायची. डॉक्टरांकडे ती तेव्हा गेली ती गाठ दाखवायला, तर डॉक्टरांनी काही गोळ्या वगैरे दिल्या, त्याच्यावर तिला तात्पुरता आराम मिळत होता, पुन्हा ती बाहेर यायची. पण आता 15 दिवसापासून आई थेरपीला येतेय, ती गाठ पूर्णपणे आता गायब झालेली आहे. आता तिला जाणवतही नाही की गाठ आहे असं. तर तिला हा अनुभव इथे मिळालेला आहे. त्याचबरोबर आई, तू पहिले येत होती तर तुला कशी चालत येत होती, थोडस दाखवशील? असे बघा, चालायला मला अशी चालेल, वाकून चालायला लागत होतं. अशी धरायची, हा मिळताय का काय 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 पकडायला लागायचं. नजरेला अगदी उभ्या अशी हे नेसता येत नव्हता. ही साडी अशी नेसायला नाही भेटत, साडी नेसायला जमत नव्हती. इकडे नेसायला गेलो का अशी पडायची, बॅलन्स जायचा. ओके. आता तुला कसं वाटतंय? मी साडी पण नेसतोय, लघवीला पण अशी बसतोय, अशी बसतोय, बसता उठता. तुला आता चालायला कसं येते? नॉर्मल चालतीये तू? आता अशी सरळ ताट चालतीये. इकडं नाहीतर मला हे पाय टाकाय गेलो ना, बॅलन्स जायचा, पडायची. ठीक आहे. तर आपण सगळे पाहू शकताय, आई दर दिवशी थेरपीला येते. फक्त 15 दिवसाची आपल्या मॉम मॅटची थेरपी आईने घेतलेली आहे आणि आईला सुंदर असा रिझल्ट आपल्या थेरपीमुळे मिळालेला आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना हेच निवेदन आहे की मॉम हेल्थ केअर कसं आहे, लय भारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी जर थेरपी घेतली तर आईला जे आज आराम मिळालेला आहे तो आराम तुम्हालाही मिळू शकतो. तर थँक्यू सो मच.